पदवीधर शिक्षक मतदारसंघात प्रचंड चुरस, उद्या मतदान। पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेस पोहोचली आहे। प्रामुख्याने महाआघाडी व भाजपामध्ये काटा लढत होत आहे। आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे। या निमित्ताने पालकमंत्री जयंत पाटील व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मंगळवारी दिनांक 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे। गुरुवारी निकाल जाहीर होणार आहे। निवडणुकीसाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे। पूर्वी ही निवडणूक कधी होत होती हे सर्वसामान्यांना कळतही नव्हते, पण यावेळी सार्वत्रिक निवडणुकीसारखी चुरस निर्माण झाली आहे। पदवीधरासाठी 62 तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार मैदानात आहेत। पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपाचे संग्राम देशमुख यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे। लाड यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व मंत्री जयंत पाटील तसेच महाआघाडीतील काँग्रेस पाटील यांनी ताकद दिली आहे। ही लढत केवळ अरुण लाड आणि संग्राम देशमुख यांच्यातील राहिलेली नाही, तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे। प्रचारासाठी दोन्ही प्रदेशाध्यक्ष आघाडीवर आहेत। जाहीर सभा, कार्यकर्त्या मेळाव्यांपासून ते स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दोन्ही नेत्यांची धावपळ सुरू आहे। नेत्यांच्या बैठका घेऊन प्रचाराच्या सूचना दिल्या जात आहेत। जादा मतदान असलेली गावे आणि शहरांवर विशेष नजर ठेवून कार्यकर्त्यांद्वारे मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दोन्हीकडील प्रमुख व स्थानिक नेत्यांनीही प्रचाराच्या रणधुमाळीत सक्रिय सहभाग घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। याचबरोबर जनता दलातर्फे माजी आमदार शरद पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, आपचे डॉक्टर अमोल पवार यांनीही जोरात प्रचार चालविला आहे। मनसेच्या रुपाली पाटील यांनीही प्रचाराचा धडाका उठवला आहे। सोशल मीडियावर तर प्रचाराचा धुराळा उडाला आहे। यामुळे आता कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे। पुणे शिक्षक मतदारसंघात 35 जण रिंगणात आहेत। मावळते आमदार दत्तात्रय सावंत पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। काँग्रेसने जयंत आसगावकर, भाजपने जितेंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडीने सम्राट शिंदे यांना उमेदवारी दिली आहे।